नमस्कार. मी शिवाजी काळभोर, पत्रकार, सातारा. यशवंत महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज सातारा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण चर्चा करणार आहोत. शशिकांत शिंदे यांना शरद पवार राष्ट्रवादी गटाचं तिकीट जाहीर झालेलं आहे. गेले काही दिवस त्यांच्या नावाची चर्चा होती. फारशी उत्सुकता राहिली नव्हती, कारण श्रीनिवास पाटील यांनी कधीच माघार घेतली होती आणि स्वतः शरद पवार तसेच पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह शशिकांत शिंदेंची नावं चर्चेत होती. त्यापैकी शरद पवार लढणार नाहीत असं त्यांनी सांगितलं आणि पृथ्वीराज चव्हाण यांना हातात चिन्हावर लढायचं होतं. त्यामुळे अखेर त्यांचंच नाव फिक्स झालं. एक उमेदवार असा की जो स्वतःच्याच पक्षाला खिशात घेऊन फिरत असल्यासारखा वावरतो किंवा पक्ष माझ्या खिशात असा म्हणतो. इच्छुक उमेदवार आणि उमेदवारी जाहीर झालेला एक उमेदवार असा म्हणतो की मी पक्षावर आणि त्या नेत्यांवर निर्भर आहे. पक्षाने आदेश दिल्यास मी निवडणुकीला तयार आहे असा खंबीरपणा दाखवतो. हे विधान शशिकांत शिंदेंचं की पक्षानं आदेश दिला तर मी कधीही केव्हाही कुणाशीही लढायला तयार आहे. अगदी निधड्या छातीने आपण लढायला तयार असल्याचं त्यांनी परवाच मुंबईच्या भाषणात घोषित केलं आणि अपेक्षेप्रमाणे त्यांना तिकीट जाहीर झालं. आता यात एक महत्त्वाची बाब अशी की राष्ट्रवादीच्या या गटाचं जी जागा त्यांच्या वाटेला आल्या, शरद पवार वाट बघत होते की महायुतीतून कोणाची उमेदवारी फायनल होईल आणि ते उमेदवारी अजून फायनल झालेलीच नाही. पण उदयनराजेंनी गेल्या काही दिवसापासून जो प्रचार सुरू केलेला आहे की मी स्वतःच उभा राहणार आहे, माझं तिकीट फायनल झालेलं आहे. त्याने 7-8 दिवस दिल्लीत घालवले. त्यांना मोकळ्या हातानंच परतावं लागलं. शहांची वगैरे काय तिथे भेट झाली नाही. झाली असती तर त्याचे फोटो वगैरे बघायला मिळाले असते. पण हे नुसतंच नंतर स्वागत वगैरे आणि शक्ती प्रदर्शन हे दाखवायला श्रेष्ठींना वगैरे. पण हे जे ते करत आहेत, आता तिकीट जाहीर व्हायच्या आधीच मला तयारी करायला सांगितल्या आणि ते जुने कार्यकर्ते त्यांचे त्यावेळेचे ज्यावेळेला ते पडले होते निवडणुकीत, तेच कार्यकर्ते प्रत्येक तालुक्यात त्यांना जाऊन भेटणे, ही कामं त्यांच्याकडून सुरू होती. आता एक मेळावा झाला शेंद्र्यात, तिथं बऱ्याच वक्त्यांनी नाराजी दर्शवली की त्यांचं एकंदरीत इलेक्शन पुरतं वापरून घेणं आणि नंतर सोडून देणं. याबाबत सातारचे माजी नगराध्यक्ष जे शिवेंद्रसिंहराजे भोसलेंचे समर्थक आहेत अशोक मोने यांनी पण बोलून दाखवलं आणि ते हसण्यावारी नेलं. शेवटी दोघांना शपथ घ्यावी लागली की आमचं हे मनोमिलन तुटणार नाही, ते कायमस्वरूपी असणार आहे. आता कायमस्वरूपी आहे की विधानसभेला परत फाटतंय ते आपल्याला लवकरच कळेल. परंतु अजून तिकीट फायनल नाही तोपर्यंत सगळा गाजावाजा सुरू आहे. हे अजित पवारांच्या हातात आहे तिकीट कुणाला द्यायचं कुणाला नाही. ते सगळं नाशिकच्या छगन भुजबळांच्या जागेवर ठरणार आहे. हे मागच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा केलेलीच आहे यावर. तरीसुद्धा अजून तिकीट जाहीर नाही, दिल्लीत दिवस काढले. याचा अर्थ काय, या सर्व बाबींचा एक निगेटिव्ह परिणाम मतदारांच्यावर झालेला आहे. एकतर उमेदवारी जाहीर होण्याला वेळ, त्यातून पूर्वीप्रमाणेच जे आधीच्या निवडणुकांमध्ये जे ॲक्शन वगैरे करून दाखवणे आणि लोकांच्या पत्रकारांच्या प्रश्नांना मनाला वाटेल ती उत्तरं देणे, ही एका अभ्यासू जाणकार मुरब्बी राजकारण्याची नाहीत आणि हे जास्त दिवस चालत नाही. लोकांना ते आवडणार हे नाही. आता अजित पवारांच्या डोक्यात हे दोन नेते बसले, छगन भुजबळ आणि उदयनराजे भोसले. छगन भुजबळ एवढ्यासाठीच की ते भाजपकडे त्यांचा कल आहे. उद्या निवडणुकीत पडले तर ते भाजपमध्ये जाणार, निवडून आले तर आपल्या डोक्यावर बसणार, अशी अडचण आहे त्यांची. आणि इकडे उदयनराजेंशी त्यांचा हाडवैर आहे. मग त्यापेक्षा दोघंही नकोत, नितीन पाटलांना तिकीट देऊया असं पण होऊ शकतं. या सर्व निगेटिव्ह बाबींचा परिणाम, त्याचा फायदा शशिकांत शिंदे यांना होऊ शकतो. शशिकांत शिंदेनी बहुधा काही दिवसांपूर्वीच हे जाणलं होतं, त्यांना जाणवलं होतं
की काही नावं निवडणुकीतून आपोआप मागं पडतील. ती कशासाठी पुढे आली होती, कोणी पुढे आणली होती, याचा त्यांना एक राजकारणातील जाणकार म्हणून अभ्यास आहे चांगला. त्यामुळं ऐनवेळी जर पृथ्वीराज चव्हाण यांनी तुतारीवर निवडणूक लढवण्यास नकार देणारच ते, हे सुद्धा त्यांना माहीत असावं. श्रीनिवास पाटील यांना विरोध होईल, सारंग पाटील यांच्या बाबतीत विचार जास्त होणार नाही, हे सुद्धा त्यांना ठाऊक होतं. त्यामुळं ते तयारीतच होते आणि त्यांनी मनाचा खंबीरपणा दाखवला. त्यांना विधानसभेच्या पराभवाचा डाग आहे तो पण पुसून काढायचा आहे. आज त्यांच्या विरोधात जे आमदार निवडून आलेत, महेश शिंदे, त्यांनी शेंद्रेच्या मेळाव्यात, भाजपच्या मेळाव्यात जे भाषण केलं, त्यात त्यांचा सर्व जो कल होता तो शशिकांत शिंदेच्या विरोधातच होता. त्यांची राजकीय कारकीर्दच संपवायची, एकदा आमदारकी आणि यावेळेला खासदारकी, अशा जोशात ते बोलत होते आणि त्यांचं लक्ष तेच आहे. परंतु निवडणुकीत, ऐन लोकसभा निवडणुकीत ते काय करतील याचा नेम नाही. याआधी आम्ही जो शशिकांत शिंदेंवर व्हिडिओ बनवला होता त्याला हजारो लाईक्स मिळाले, व्ह्यूज मिळाले. त्यामध्ये काही गोष्टी आम्ही उघड केलेल्या आहेत आणि काही गोष्टी पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही सांगणार आहोत की महेश शिंदेंना शशिकांत शिंदेंमुळे होणारा लाभ आणि महेश शिंदेंमुळे शशिकांत शिंदेंना होणारा लाभ, या गोष्टीवर आपण नंतरच्या व्हिडिओत चर्चा करायचीच आहे. परंतु इतर काही जमेच्या बाजू आहेत शशिकांत शिंदेंच्या, त्यावरही चर्चा करायची आहेत. पण या निवडणुकीत शशिकांत शिंदे हे सर्व प्रकार वापरतील, साम दाम दंड भेद, म्हणजे यातलं कुठलंही अस्त्र ते ठेवणार नाहीत आणि त्या पद्धतीने लढतील. अगदी त्यांच्यासमोर उदयनराजे भोसले असले, नितीन पाटील असले अजित पवार गटाचे, किंवा माथाडी कामगारांचे नेते, त्यांचे विरोधक नरेंद्र पाटील असले तरी. आपण पुढच्या व्हिडिओत याबद्दल सविस्तर माहिती घेऊ. नमस्कार, धन्यवाद.